तर आजची सगळ्यात मोठी बातमी आहे, लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे। देशातील 102 मतदारसंघांसाठी आज मतदान सुरू झालं आहे। पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघांमध्ये सुद्धा मतदान सुरू झालं आहे। तर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। गडचिरोलीमधील संवेदनशील भागामध्ये दुपारी 3 पर्यंत प्रचारादरम्यान आम्हाला दिसली आणि सकाळपासून जो 1 तास झाला आहे तर मतदान केंद्रावरही ती उत्सुकता दिसत आहे। किती % मतदान होणार असं वाटते? मला वाटते 55 ते 60% जवळ मतदान जायला पाहिजे। चला आता अजून काही नाही। आपण बघू शकतो नागपूरमधली या ठिकाणी मावियाचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर 55 ते 7% मतदान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। विकास ठाकरे आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर पोहोचलेले होते तेव्हाची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। आज लोकसभा मतदानाचा पहिला टप्पा आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये देशातील 102 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे। तर त्यामध्ये महाराष्ट्रातील 5 मतदारसंघ आहेत आणि या 5 पैकी एक असलेला नागपूर लोकसभा मतदारसंघाचे मावियाचे उमेदवार विकास ठाकरे हे मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहेत। आणि अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अनिल ठाकरे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अनिल, काय सांगाल? आज नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी मतदान होत आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। आता 8 वाजून गेलेत, कसा प्रतिसाद आहे, काय चित्र दिसतंय? मतदारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदार आहे ते रांगा लागून मतदानाचा हक्क बजावत आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे जे उमेदवार आहे प्रतिभा धानोरकर यांनी देखील मतदान केले आहे आणि त्यातल्या त्यात इथंही नागरिकांनी मतदान केले। त्यातल्या आपण बघू शकतो की 80 वर्षा पुढील देखील नागरिकांनी इथे मतदानाला उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे जे मतदानाचा जो हक्क आहे बजावण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते सरसावलेले आहे। ऊन खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सकाळी जेवढ्या लवकर आपलं मतदान कसं पार पडतं यासाठी नागरिकांची रीघ लागलेली आहे। याच अनुषंगाने एक चंद्रपूर मतदारसंघामध्ये एक हे आहेत की त्यांनी मतदान कसं वाढावं यासाठी देखील खूप चांगले प्रयत्न केले। असंच एका नागरिकांनी एक प्रयत्न केला, त्यांनी पोस्टकार्डच्या माध्यमातून जे आहे मतदानाची टक्केवारी कशी वाढेल या अनुषंगाने देखील प्रयत्न केला। त्याच्या ते आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल की तुम्ही एक मतदान वाढवण्यासाठी जे आहे ते एक पोस्टकार्डच्या माध्यमातून एक पत्र लिहिलं, लग्न विवाह पत्रिका बोलूया, नेमकी काय पत्रिका आहे आणि काय सांगा? संबंधित जे काही लोकशाहीचा उत्सव जो साजरा होत आहे याच्यात अनेक ठिकाणी जनजागृती करता येत आहे आणि मलाही वाटलं की पोस्टकार्डाच्या माध्यमातून जर जनजागृती केली तर खऱ्या अर्थानं हा मेसेज पोहोचेल। आपण अनेक उत्सव साजरे करतो, त्या उत्सव साजरे करत असताना मी हे 50 पैशाच्या पोस्टकार्डवरती या उत्सवाची जी 19 तारखेला महत्व माणसाला जसं पडतं ते आपण मतदान केलं पाहिजे आणि म्हणून हा एक मी छोटासा उपक्रम केला आहे आणि अशा 1000 पोस्टकार्डवरती माझ्या स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरामध्ये ही छोटासा उपक्रम मी राबवला आहे आणि हा 18 वर्षावरील जो नवोदित मतदार आहे याच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे की हे मतदानाची टक्केवारी कशी वाढवता येईल या अनुषंगातून हा माझा प्रयत्न आहे। एकंदरीत आहे ते मतदानाची टक्केवारी कशी वाढेल आहे त्यासाठी देखील प्रयत्न इथं खूप मोठ्या प्रमाणात केला। तर दुसरीकडे शासनाने देखील विविध बक्षिसांच्या माध्यमातून देखील जे टक्केवारी जे आहे ते कशी वाढेल यासाठी देखील प्रयत्न केला। निश्चितच अनिल ठाकरे या विशेष अपडेट आपण घेणार आहोत। यानंतर जाऊयात मनोज ताजने यांच्याकडे, गडचिरोलीमधून ते आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मनोज, काय सांगाल? सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही मगाशी सांगितलं होतं संवेदनशील जे मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी आपल्याला यंत्रणा सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत कसा प्रतिसाद गडचिरोलीकरांचा मिळताना दिसतोय? नक्कीच गडचिरोली शहरासह ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये सुद्धा मतदानाला उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू गर्दी वाढत आहे। नागरिकांना या ठिकाणी उत्साह त्यांच्यामध्ये दिसतो आहे आणि या ठिकाणी सेल्फी पॉईंट सुद्धा या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्या ठिकाणी मतदान करून आल्याच्या नंतर सेल्फी काढण्याचा मोह सुद्धा अनेक मतदारांना आवडता येत नाही आहे। महिला वर्ग विशेषतः त्यामध्ये पुढाकार त्यांचा दिसतो आहे
या सखी महिला केंद्र जे आहे, ज्या ठिकाणी महिला सर्व कर्मचारी जे आहे, अधिकारी आहे ते महिलाच आहेत, त्यांच्याशी आपण बोललो आहे. त्यांना जे मदत करणारे कर्मचारी बाहेरचे आहेत त्यांच्याशी आपण बोललो, तर त्यांनी सांगितलं की हा अतिशय चांगला निर्णय आहे की सर्व महिला कर्मचारी आहे, महिलांवरती हा जो विश्वास प्रशासनानं व्यक्त केलेला आहे, त्यामुळं तो विश्वास त्या नक्कीच सार्थ करून दाखवतील आणि 100% मतदान होईल असाही विश्वास त्यांनी आपल्याला व्यक्त केला आहे. निश्चितच मनोज, 100% मतदान होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय आणि दुसरीकडे मतदारांनी आपला हक्क बजवावा यासाठी प्रयत्न यंत्रणेकडून सुद्धा केले जात आहेत. त्यांना आकर्षित करण्यासाठी इथं सजावट केल्याचं आपण बघितलेलं आहे आणि जनजागृती सुद्धा करण्यात आली आहे. दरम्यान या विषयाची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.